नमस्कार. चला आज आपण कार्ल मार्क्सच्या एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त सिद्धांतावर बोलूया. तो म्हणजे वर्गसंघर्ष. हा सिद्धांत समाजाकडे आणि इतिहासाकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन आपल्या समोर ठेवतो. आजकाल आपण सारखं ऐकतो 1% विरुद्ध 99%. श्रीमंत आणि गरीब यांच्यातली ही दरी वाढतच चाललीय. पण या चर्चेचं मूळ कुठे आहे? या विश्लेषणात आपण एका अशा सिद्धांताचा मागोवा घेणार आहोत जो या संकल्पनेच्या अगदी मुळाशी आहे. तर मग ह्या कथेची सुरुवात करूया. मार्क्सच्या नजरेतून भांडवलशाही समाज सुरुवातीला कसा दिसतो, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आधी समजून घेऊया. बरं, तर हा जो पिरामिड आहे ना, चला तो जरा नीट समजून घेऊ. सगळ्यात खाली आहेत रेंटियर्स, म्हणजे असे जमीनदार जे फक्त जमिनीच्या भाड्यावर जगतात. त्यांच्यावर येतात पेटिट बुर्जुआ, म्हणजेच छोटे दुकानदार किंवा छोटे व्यावसायिक. मग येतात बुर्जुआ, म्हणजे फॅक्टरीचे मालक, भांडवलदार, जे उत्पादनाच्या साधनांचे मालक आहेत. आणि या सगळ्यांच्यावर, म्हणजे या सगळ्यांसाठी काम करणारा जो वर्ग आहे, तो म्हणजे प्रोलेतारियत, म्हणजेच कामगार वर्ग. आता इथेच खरी गंमत आहे. मार्क्सने फक्त हेच सांगितलं नाही की समाज असा आहे, तर त्याने हेही भाकीत केलं की हा समाज असाच राहणार नाही. तो म्हणतो की एक अशी प्रक्रिया सुरू होईल ज्यामुळे हळूहळू समाजात फक्त 2च मुख्य वर्ग शिल्लक राहतील. म्हणजे सुरुवातीला आपल्यासमोर एक असा समाज आहे जिथे वेगवेगळे स्तर आहेत, एक मिडल क्लास आहे. ही झाली बिफोर सिच्युएशन. पण जशी जशी भांडवलशाहीची स्पर्धा वाढेल तसं तसं हे चित्र बदलायला लागेल. बदलाची पहिली पायरी काय? तर सगळ्यात आधी नंबर लागतो या जमीनदारांचा, म्हणजे रेंटियर्सचा. कसं? तर भांडवलदारांना कारखाने टाकायचेत, त्यासाठी जमीन हवी आहे. ते सुरुवातीला भाड्याने घेतात, पण जसजसा नफा वाढतो तसतसं ते जमीनाच विकत घ्यायला लागतात. यामुळे जमीनदार वर्ग एकतर भांडवलदार बनतो किंवा त्यांचं महत्त्व संपून जातं. यांच्या नंतर टार्गेटवर येतात छोटे व्यावसायिक, पेटी बुर्जुआ. आता विचार करा, एकीकडे मोठी फॅक्टरी आहे जी मशीन वापरून मोठ्या प्रमाणात स्वस्तात माल बनवते, आणि दुसरीकडे एक छोटा दुकानदार आहे. या स्पर्धेत कोण जिंकणार? साहजिकच छोटे व्यावसायिक टिकू शकत नाहीत आणि त्यांनाही शेवटी आपला धंदा बंद करून कामगार बनावं लागतं. आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, जिथे मधला वर्ग हळूहळू संपून कामगार वर्गात सामील होतो, त्यालाच मार्क्स एक खास नाव देतो. प्रोलेथेरिनायझेशन, म्हणजे समाज मधून पोकळ होत जातो आणि फक्त 2 टोकांना गर्दी वाढते. यासोबतच अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, पॉप्युलायझेशन. आता याचा अर्थ असा नाही की कामगार गरीब होत चाललेत, नाही, उलटं, त्यांचे पगार वाढू शकतात. पण त्याचवेळी भांडवलदारांची संपत्ती रॉकेटच्या वेगाने वाढते. त्यामुळे दोघांमधली दरी ही वाढतच जाते. तर मग ह्या सगळ्याचा शेवट काय होतो? सोपं आहे. समाज 2 मोठ्या एकमेकांच्या विरोधात उभ्या असलेल्या गटांमध्ये विभागला जातो. एका बाजूला मुठभर मालक आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी राबणारा प्रचंड मोठा कामगार वर्ग. आणि इथूनच कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. कारण ही विभागणी फक्त पैशांची नाहीये. मार्क्स म्हणतो की यामुळे कामगार वर्गाच्या विचारांमध्ये, त्यांच्या मानसिकतेमध्ये एक मोठा बदल घडतो. त्यांच्यात एक नवी चेतना जागी होते. मार्क्स इथे 2 प्रकारच्या चेतनेबद्दल सांगतो. सुरुवातीला कामगार स्वतःमध्ये असलेला वर्ग असतो. म्हणजे काय? म्हणजे ते सगळे एकाच परिस्थितीत असतात, पण प्रत्येकाला वाटतं की ही माझी एकट्याची समस्या आहे. यालाच मार्क्स खोटी चेतना म्हणतो. पण हळूहळू ते स्वतःसाठी असलेला वर्ग बनतात, जिथे त्यांना कळतं की आपली समस्या एकच आहे आणि आपला शत्रूही एकच आहे. याला म्हणतात वर्गचेतना. ही गोष्ट एका उदाहरणाने खूप छान समजते. विचार करा, तुम्ही एका नावेत आहात, पण प्रत्येकजण आपापल्या जागी बसून आहे. ही झाली खोटी चेतना. पण जेव्हा सगळ्यांना कळतं की आपण एकत्र वल्लवलं तरच किनाऱ्यावर पोहोचू, ती असते वर्गचेतना. बरं, पण ही वर्गचेतना येते कुठून? अचानक येते का? नाही, ती येते फॅक्टरीमधूनच, जिथे सगळे एकत्र येतात, सारख्या परिस्थितीत काम करतात, एकमेकांशी बोलतात, आणि मग त्यांना कळतं की अरे, आपली अडचण तर सारखीच आहे, आपलं शोषणही सारखंच आहे, आणि या जाणीवेतूनच एकता निर्माण होते. ओके, तर आता आपण कथेच्या क्लायमॅक्सपर्यंत पोहोचलो आहोत. मार्क्सच्या मते एक वेळ अशी येते की ही भांडवलशाही व्यवस्था स्वतःच्याच वजनाने कोसळते आणि क्रांती होणं हे अटळ होऊन बसतं. पण ही क्रांती का होते? त्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतात. 1. शोषण इतकं वाढतं की ते असह्य होतं. 2. कामगारांना त्यांच्या कामात काहीच अर्थ वाटेनासा होतो. ते कामापासून तुटल्यासारखे होतात, ज्याला अलगाव म्हणतात. 3. मशीनमुळे सगळ्यांची कामं सारखीच होतात. आणि 4 म्हणजे ते सगळे एकाच ठिकाणी, म्हणजे कारखान्यांमध्ये एकत्र येतात, ज्यामुळे संघटन करणं सोपं होतं. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये काय?
मार्क्सला वाटायचं की ह्या क्रांतीला कोणी नेता वगैरे नसणार, गरजच नाही, कारण सगळ्यांची परिस्थिती इतकी सारखी असेल की सगळेजण एकाच वेळी आपोआपच पेटून उठतील. आता प्रश्न येतो, ही क्रांती कशी असेल? रक्तपात होईल का? मार्क्स म्हणतो की ते अवलंबून आहे. जर मालक वर्गाने शहाणपणा दाखवला आणि आपली खाजगी मालमत्ता म्हणजे फॅक्टरीज सोडून दिली तर क्रांती शांततेत होऊ शकते. पण जर त्यांनी विरोध केला तर मग संघर्ष अटळ आहे. समजा क्रांती झाली, मग पुढे काय? क्रांती हे शेवटचं स्टेशन नाहीये. मार्क्सच्या मते ती फक्त एक सुरुवात आहे, एका नव्या समाजाच्या निर्मितीची. आणि हा नवीन समाज 2 टप्प्यांमधून जाईल. हे 2 टप्पे म्हणजे समाजवाद आणि साम्यवाद. समाजवाद हा मधला ट्रान्झिशनल टप्पा आहे. इथे अजूनही राज्य आहे, ज्याला प्रोलेतारिएटची हुकुमशाही म्हणतात, आणि लोकांना त्यांच्या कामानुसार मोबदला मिळतो. पण साम्यवाद तो आहे अंतिम टप्पा. तिथे राज्य नाही, खाजगी मालमत्ता नाही, आणि लोकांना त्यांच्या गरजेनुसार गोष्टी मिळतात, कामानुसार नाही. हा जो शब्द आहे ना, प्रोलेतारिएटची हुकुमशाही, तो ऐकायला जरा जड वाटतो. पण मार्क्सच्या सिद्धांतानुसार त्याचा सरळ अर्थ आहे कामगार वर्गाचं राज्य. म्हणजे सत्ता आता भांडवलदारांची नाही तर बहुसंख्य असलेल्या कामगारांची आहे, आणि संपत्ती ही कोणा एकाची नसून सगळ्या समाजाची आहे. आणि मग साम्यवादामध्ये राज्य का नाहीसं होतं? त्या मागचं लॉजिक खूप साधं आहे. मार्क्सच्या मते राज्याचं मुख्य कामच आहे खाजगी मालमत्तेचं रक्षण करणं. आता जर खाजगी मालमत्ताच राहिली नाही तर मग राज्याची गरजच काय? शेवटी मार्क्सच्या सगळ्या विचारांच्या मुळाशी एक खूप मूलभूत कल्पना आहे की माणूस हा काहीतरी निर्माण करण्यासाठी, काहीतरी उद्देशपूर्ण जगण्यासाठी जन्माला आला आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आज आपण ज्या समाजात राहतो ती व्यवस्था आपल्याला आपलं खरं पर्पज, आपला उद्देश शोधायला मदत करते की त्यापासून दूर नेते?